बातमी आहे पालघरमध्ये अपघात झालेला आहे। वाडा तालुक्यामधून ही घटना समोर येते। सध्या जखमींवरती उपचार सुरू आहे। पालघरमध्ये एसटीचा अपघात झालाय। या अपघातात या ठिकाणी काही जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। वाडा तालुक्यातील ही घटना समोर आली आहे। प्रवाशांसह विद्यार्थी जखमी झाले, जखमींवरती उपचार सुरू आहेत। आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्या सोबत जोडलेत। विनायक, काय अधिकची माहिती? नीलम, वाडा तालुक्यातील खामगाव कुंडल या रस्त्यावर सकाळी 6:30च्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला। यात काही विद्यार्थीसह प्रवासी जखमी झाले आहेत। आमगाव जवळ बसचा ब्रेक फेल झाल्याने ही बस थेट शेतात पलटी झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नसली तरी विद्यार्थ्यांसह प्रवासी किरकोळ जखमी आहेत। यामध्ये जवळपास 40 विद्यार्थी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर नीलम, जखमीवर सध्या वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या माहितीसाठी।